हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, आज 5 जून आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज हा जागतिक पर्यावरण दिन असतो. त्यामुळे 5 जून हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच अनुषंगाने आजच्या न्यूजपेपरमध्ये अतिशय महत्त्वाचे काही अग्रलेख आलेले आहेत. याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. आता सर्वप्रथम पहिल्या पानावर फार काही आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत, परंतु दुसऱ्या पानावर एक अतिशय आपल्यासाठी म्हणजेच आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी देखील एक महत्त्वाची बातमी म्हणजे केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला आहे. आता परीक्षेच्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची नसली तरी मोसमी पाऊस कशा पद्धतीने येतो, कोणते वारे हा मोसमी पाऊस घेऊन येतात आणि आगमनासाठी नेमका विलंब किंवा लवकर जर आला असेल तर लवकर अशा पद्धतीचं हे जे काही चक्र असतं हे असं कसं चालतं तर हे आर्टिकल मधून आपल्याला समजणार आहे. यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात प्रशांत महासागरामध्ये एल निनो स्थिती विकसित होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 90%च पावसाची शक्यता ही हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केलेली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाचा हंगाम नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आज पर्यावरण दिवस आहे आणि याच कारणामुळे आपण आज एल निनो आणि ला निना या संदर्भात देखील व्यवस्थितपणे माहिती पाहणार आहोत. आता नेमका केरळमध्ये 6 जून किंवा 5 जूनच्या आसपास किंवा 4 जूनच्या आसपास इतका उशिरा पाऊस का आला? कारण आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी शक्यतो 31 मे 30 मेच्या दरम्यानच केरळमध्ये पाऊस दाखल होत असतो. परंतु यावेळेस विलंब का झाला? तर केरळ लगतच्या अरबी समुद्रामध्ये चक्रीय स्थिती निर्माण झालेली होती. यामुळे मोसमी वाऱ्यांना काहीसा अडथळा निर्माण झालेला होता. मोसमी वारे उशिराने दाखल होण्यामागील हेच मुख्य कारण होते, असे हवामान विभागाने सांगितलेले आहे. तसेच वायव्य दिशेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील वाटचाल काहीशी मंदावते असे हवामान अभ्यासकाचे म्हणणे आहे. लक्षात घ्या, इथे एक महत्वाचं वाऱ्याचं मेन्शन केलेलं आहे. त्या वाऱ्यांचं नाव आहे वायव्य दिशेकडून येणारे आपले सगळ्यात महत्वाचे ज्यांच्याकडून पाऊस येतो तो म्हणजे नैऋत्य मोसमी वारे. त्यामुळे लक्षात घ्या, आपला जो मान्सून आहे की आपलं जे काही मोसमी पाऊस आहे हा कोणत्या वाऱ्यांमार्फत येतो तर नैऋत्य मोसमी वारे. त्याच्यामध्ये नावच आहे मोसमी वारे आणि हे कोणत्या दिशेकडून येतात तर नैऋत्य दिशेकडून. यानंतर दुसरी महत्वाची न्यूज बाजूला दिलेली आहे. नव्या पाठ्यपुस्तकामध्ये सांकेतिक भाषेचे बोधचिन्ह आणि बालभारतीचा हा देशातील पहिलाच प्रयोग. अशा पद्धतीची वन लाईनर फॅक्ट आपल्याला विचारली जाऊ शकते. नेमकं झालेलं काय आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये लागू होणाऱ्या इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये बालभारतीने सांकेतिक भाषा वापरण्याबाबतचे विशेष बोधचिन्ह समाविष्ट केलेले आहे. विशेष गरजा असलेल्या प्रामुख्याने श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला असून असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. हे आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची फॅक्ट आहे. या बोधचिन्हाच्या स्पष्टीकरणामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार आपली अध्यापन शैली बदलणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांनुसार व्यक्त होण्याची संधी देणे हे आता सोपे होणार आहे. लक्षात घ्या, नव्या पाठ्यपुस्तकात सांकेतिक भाषेचे बोधचिन्ह आणणारा पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार. आपल्याला माहितीच आहे, ज्येष्ठ लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं नुकतंच काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालेलं होतं. त्यांना आता मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती परीक्षेच्या अनुषंगानं माहिती असणं आवश्यक आहे. आपण देखील अभ्यास करताना डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे इतिहासाचे खूप सारी पुस्तकं वाचलेलेच असतील. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे. यंदा या पुरस्काराचे 40वे वर्ष असून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच 26 जून रोजी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. आता हा पुरस्काराचे नेमकं स्वरूप कसं आहे तर 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1984 पासून हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असतो. आता डॉक्टर जयसिंगराव पवार यांना हा नेमका पुरस्कार का जाहीर झाला तर त्यांनी संपादित केलेला 1250 पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हा इतिहास संशोधनासाठी मैलाचा दगड मानला जातो. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले होते. डॉक्टर पवार यांना यापूर्वी
30 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, यावर्षीचा 2026चा राजर्षी शाहू पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे, तर मरणोत्तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. याच पेजवर एक परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हे एक आर्टिकल आलेले आहे. तो परदेशातील शिक्षणासाठी वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या पद्धतीची शिष्यवृत्ती सध्या अवेलेबल आहे आणि ही सर्व माहिती या एका आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तुम्ही फक्त त्या कोणत्या शिष्यवृत्ती आहेत आणि त्यांचे कोणते नाव आहेत हे तुम्ही वाचून घेतलं तरी आपल्या अभ्यासासाठी पुरेसं असणार आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. यानंतर एक महत्त्वाचं एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्या पर्सनॅलिटी या घटकामध्ये आपल्याला यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनंत पर्वाचा नुकताच अस्त झालेला आहे. अशा पद्धतीचं या आर्टिकलचं नाव आहे. भोर मतदारसंघासह जिल्ह्याच्या म्हणजेच पुणे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले माजी शिक्षण मंत्री, पालकमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी 4 जून या दिवशी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. तर लक्षात घ्या, आपल्याला एक काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते अनंतराव थोपटे यांचं निधन झालेलं आहे आणि राजकीयदृष्ट्या हे महत्त्वाचे व्यक्ती होते. त्यामुळे आपल्याला यांच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. थोपटे यांचा जन्म 11 जानेवारी 1933 रोजी झालेला होता. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. थोपटे यांनी भोर मतदारसंघातून 6 वेळा विजय मिळवलेला होता. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी 14 वर्षे विविध मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडलेली होती. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले होते. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती. त्यांनी दुग्ध विकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना मंत्री, संसदीय कार्यमंत्री अशा अनेक विभागांचा कारभार हा पाहिलेला होता. तसेच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, जर यांच्याविषयी आपल्याला प्रश्न आला तर अशा पद्धतीने वेगवेगळे तिथे स्टेटमेंट दिले जातील आणि त्या वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं जाईल की त्यांनी ही मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेली होती. त्यामुळे आपण हे वाचून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट आलं तर ते आपल्याला माहिती असायला हवं. आणि 2009 नंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला होता. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, अनंतराव थोपटे. पुणे जिल्ह्याचे ते माजी पालकमंत्री देखील होते आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री देखील ते राहिलेले होते. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. एक महत्त्वाची या ठिकाणी एक समोर देश विदेश या पेजवर महत्त्वाचं एक न्यूज आर्टिकल आलेलं आहे. भारत व्हेनेझुएला दरम्यान ऊर्जा सहकार्याचा निर्धार नुकताच झालेला आहे आणि याद्वारे आता आर्थिक संबंधाचा आढावा देखील घेण्यात येणार आहे. आता नेमकं काय झालेलं आहे, तर व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेले असून त्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विस्ताराने चर्चा केलेली होती. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान दुर्मिळ खनिजे, औषध निर्माण, कृषी आणि वाहन उद्योग या क्षेत्रांमध्ये आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त कच्च्या तेलाचे साठे आहेत. ही फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती पाहिजे की संपूर्ण जगभरामध्ये सर्वाधिक जास्त कच्च्या तेलाचे साठे हे कोणत्या देशामध्ये आहेत, तर व्हेनेझुएला या देशामध्ये आहेत आणि हे प्रमाण जगभरातील तेलाच्या एकूण 17 ते 20% इतके म्हणजे सौदी अरेबियापेक्षाही अधिक आहे. इराण विरोधातील युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने तेल खरेदीचे अधिकाधिक पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे आणि एप्रिलपासूनच व्हेनेझुएलाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या प्रमाणात भारताची वाढ झालेली आहे आणि सध्या हा देश म्हणजे भारत ज्या देशांकडून ऊर्जा म्हणजे जे काही खनिज तेल आहे किंवा कच्चे तेल आहे हे इम्पोर्ट करतो, यामध्ये व्हेनेझुएला हा भारताच्या 3ऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश हा झालेला आहे. बरं, आता ही आत्ताच होत आहे का, तर असं नाहीये. पूर्वीचे देखील भारत आणि व्हेनेझुएला दरम्यान तेल संबंध राहिलेले आहेत. भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या जड कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारा प्रमुख देश होता. व्हेनेझुएलातून दररोज 4 लाखांपेक्षाही अधिक बॅरल तेल हे आयात केले जात असे. मात्र निकोलस मदुरो हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असताना अमेरिकेने त्या देशावर मोठ्या प्रमाणात तेल निर्बंध लावले होते. त्यानंतर 2020 पासून भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी बंद केलेली होती. परंतु मादुरो यांना आता हटवल्यानंतर अमेरिकेने निर्बंधही मागे घेतलेले आहेत. त्यानंतर भारताने पुन्हा एकदा त्या देशाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नुकतेच ऊर्जा सहकार्याचा निर्धार हा भारताने कोणत्या देशासोबत केलेला आहे, किंवा असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की नुकतेच भारताने कोणत्या दक्षिण अमेरिकी देशासोबत हा तेल खरेदीसाठीचा निर्धार केलेला आहे. तर लक्षात घ्या,
व्हेनेझुएला हा तो महत्त्वाचा देश आहे आणि यासोबतच भारताने आता तो करार केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, की मंदावलेली गुंतवणूक चिंताजनक. आता नुकतेच एक संसदीय समिती आहे आणि त्यांच्या बैठकीमध्ये एक आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात एक सादरीकरण करण्यात आलेलं आहे. भाजप नेते भर्तृहरी महताब या समितीचे अध्यक्ष आहेत. महताब यांच्यासह अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार खात्याच्या सचिव अनुराधा ठाकूर आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी या बैठकीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सादरीकरण केलेले आहे आणि यामध्ये मंदावलेली गुंतवणूक ही चिंताजनक असल्याचा आढावा हा या संसदीय बैठकीच्या बैठकीमध्ये हा समोर आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीचा क्वेश्चन देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. आता आपण पुढे जाणार आहोत. यानंतर नुकतेच आता 6 जागांवर महायुती बिनविरोध अशा पद्धतीचे एक आर्टिकल आलेलं आहे. आता विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 6 मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. आता आपल्याला माहीतच असायला पाहिजे, की विधान परिषदेमध्ये स्थानिक प्राधिकारी हे निवडले जातात आणि यांचीच आता निवडणूक ही सध्या सुरू होणार आहे आणि यासाठीचे अर्ज हे मागवलेले होते आणि कालचा दिवस हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच वेळी आता 6 मतदारसंघामध्ये महायुती ही आता बिनविरोध आता ऑलरेडी निवडून आलेली आहे. हे 6 मतदारसंघ कोणते? तर ठाण्यामध्ये रवींद्र फाटक हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून अनिकेत तटकरे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यानंतर पुण्यातून विक्रम काकडे जे अजित पवार गटाचे आहेत. यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी जे शिंदे गटाचे आहेत. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली यातून अरुण लखानी हे भाजपचे आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे जे भाजपचे आहेत आणि तसेच आता यामुळे आता पक्षीय बलाबल कसे झाले आहे तर भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 हे आता ऑलरेडी निवडून आलेले आहेत आणि बाकी जागांसाठी मात्र आता निवडणूक ही होणार आहे. म्हणजेच बाजूला तुम्हाला ते आर्टिकल देखील दिसत आहे. 11 विधान परिषद मतदारसंघामध्ये लढती आता होणार आहेत. त्या 11 मतदारसंघ कोणते आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूर ही पोटनिवडणूक आता या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. या ठिकाणी एक महत्त्वाचं एक छोटंसं एक आर्टिकल आलेलं आहे. ते म्हणजे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा मुंबईमध्ये साजरा होणार आहे. आपल्याला बाकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही, परंतु लक्षात घ्या 10 जून या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस याची स्थापना झालेली होती आणि हा दिवस त्यांचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या ठिकाणी अजून एक आर्टिकल आहे. राज्यामध्ये सावकारीचा विळखा अधिक घट्ट झालेला आहे. बाकी कोणतीही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही, परंतु एक लक्षात घ्या, महाराष्ट्र या राज्यामध्ये 2014 मध्ये महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम कायदा हा करण्यात आलेला होता. म्हणजे कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता हे वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि यानुसार राज्यात गत आर्थिक वर्षामध्ये नोंदणी झालेल्या सावकारांची संख्या ही 12,211 इतकी झालेली आहे आणि सध्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सावकारीचा विळखा अधिक घट्ट झालेला आहे आणि सरकारी नियमन हे कागदावरच राहिल्याचे यामध्ये दिसून येत आहे. यानंतर पुढे अजून एक आर्टिकल आहे ते म्हणजे व्याघ्र मार्गिकेतील खाणकामाला नुकताच आदित्य ठाकरे यांनी विरोध केलेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या मार्गिकेमध्ये खाणकामास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. आपल्यासाठी इथं महत्त्वाची एकच गोष्ट आहे, हे कोणते 2 व्याघ्र प्रकल्प आहेत की ज्या ठिकाणी खाणकामाला आता परवानगी देण्यात आलेली आहे, तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्प. आता तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आणि त्यानुसारच हे आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यानंतर आता पुढे जाणार आहोत. आता आपण संपादकीय पेजकडे आलेलो आहोत आणि संपादकीय पेजवर कुतूहल हे एक खूप छान आर्टिकल आलेले आहे. यामध्ये पालवी हिरवी का नसते अशा पद्धतीचे एक आर्टिकल आहे. आपल्याला माहितीच आहे की जे कोणतेही झाडं वृक्ष वगैरे असतात त्यामध्ये सर्व पाने ही हिरव्या कलरचीच असतात. आता हिरव्या कलरची का? तर यामध्ये
क्लोरोफिल म्हणजे जे हरितद्रव्य आहे, ह्यामुळे पानांना हिरवा रंग येत असतो आणि या पानांना हिरवा कलर आल्यामुळे ते पुढे जाऊन प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पूर्ण करू शकतात. परंतु ज्यावेळेस पान सुरुवातीलाच येते म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ते उगवते, त्यावेळेस मात्र ते हिरवे नसते, तर ते लाल कलरचे असते. हे का? कारण कोवळ्या व अपरिपक्व पानांमध्ये अँथोसायनिन नावाचे रंगद्रव्य असते. आपल्याला हा प्रश्न विचारण्यात 100% येऊ शकतो, की अ, अ, परिपक्व झालेल्या पानामध्ये हा हिरवा कलर असतो, तर सुरुवातीला जो लाल कलरचे पान असते, तर ते कशामुळे असते? तर त्यामध्ये अँथोसायनिन नावाचे रंगद्रव्य असते आणि त्याच कारणामुळे त्यांना हा लाल रंग येत असतो. आता हे रंगद्रव्य नाजूक पानांना प्रखर उन्हापासून वाचवतं. दुष्काळी परिस्थिती, गारवा, विषम हवामान, उन्हातील प्रखरता आणि अतिनील किरण यापासून ही पानं सुरक्षित राहून त्यांच्या ऊती व पेशी यांची वाढ ही व्यवस्थित होते. ती केवळ अँथोसायनिनमुळेच. आता नवीन कोवळ्या पानांमध्ये सुद्धा हरितद्रव्य अल्प प्रमाणात असतंच, परंतु त्यामध्ये अँथोसायनिनचं प्रमाण हे जास्त असतं आणि अँथोसायनिन हे रंगद्रव्य जसं कोवळ्या पानांमध्ये असतं, तसंच ते फळांच्या सालीमध्ये सुद्धा असतं. तिथे आणि पानांमध्येही हे रंगद्रव्य सनस्क्रीनसारखेच काम करत असतात, असं म्हणायला हरकत नाही. खरं तर हरितद्रव्य, कॅरोटेनॉइड आणि अँथोसायनिन ही रंगद्रव्य सर्वच पानांमध्ये असतात. म्हणजे लक्षात घ्या, इथे 3 आपल्याला रंगद्रव्यांचे मेन्शन केलेले आहे. पहिलं आहे हरितद्रव्य, ज्याला क्लोरोफिल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. दुसरं आहे कॅरोटेनॉइड आणि तिसरं आहे अँथोसायनिन. आता हे तीनही रंगद्रव्य आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला यामध्ये जोड्या लावायला देखील विचारलं जाऊ शकतं, की कोणत्या रंगद्रव्यामुळे कोणता रंग येतो. तसेच आता या ठिकाणी आता काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरितलवक हा पानांच्या पेशींमध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यातच ते हरितद्रव्य असतं, ज्यांच्यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन झाडांच्या वाढीसाठी पोषक अन्न तयार केलं जातं. हे रंगद्रव्य जसं पानामध्ये वाढत जातं, तसंच कोवळं असलेलं पान परिपक्व होण्यास सुरुवात होते. तसेच अजून एक या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पानाच्या वरच्या भागात असणारं अँथोसायनिन हे या हरित लवकाचं रक्षण करतं आणि लाल पानांमध्ये अँथोसायनिन बरोबरच टॅनिन नावाचं द्रव्य सुद्धा असतं. आता हे द्रव्य पानं खाऊन जगणारे जे कीटक आहेत आणि इतर प्राणी आहेत, यांना फारसं चवदार लागत नसावं म्हणून त्यांना हिरवी पानं जास्त आवडतात. त्यामुळेच ते हिरवी पानं सोडून ही लाल पानं खात नाहीत. या सगळ्या सुरक्षेमुळे कोवळं पान हळू वाढून हे परिपक्व होत असतं आणि त्याला हरितद्रव्य वाढू लागतं. म्हणजे लक्षात घ्या, जे लहान पान असतं त्यामध्ये ते लाल रंगद्रव्य कोणतं? तर अँथोसायनिन हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि तसेच त्यामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य सुद्धा असतं आणि हे टॅनिन हे जे काही कीटक असतात, त्या कीटकांना हे जास्त आवडत नसतं. त्यामुळेच ते हिरवे पानं खातात आणि हे जे लहान पान आहे, हे संरक्षित होत असतं. तर अशा पद्धतीचं हे कुतूहल हे खूप छान आर्टिकल या ठिकाणी आलेलं आहे. पालवी हिरवी का नसते? हे यामध्ये आता विशद केलेलं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे आज आपल्याला आत्ताच अगोदर सांगितल्याप्रमाणे 5 जून हा पर्यावरण दिवस आहे आणि याच पर्यावरण दिवसानिमित्त एक खूप छान आर्टिकल डॉक्टर पल्लवी कुलकर्णी यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. या लेखामध्ये पर्यावरण विषयक अहवालांतून दिसणारे वास्तव हे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. आता कोणकोणते मागील काळामध्ये अहवाल आलेले आहेत ज्यातून पर्यावरणाचं धगधगतं वास्तव या ठिकाणी आता समोर आलेलं आहे. तर या वर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे जागतिक आर्थिक मंचाच्या म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक जोखीम अहवालाने ही सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. आता हा अहवाल मुख्यत्वे येत्या काही वर्षांमध्ये कोणत्या प्रश्नांमुळे आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल यावरील लोकांचे मत दर्शवतो. या अहवालानुसार लोकांच्या मते येत्या 2 वर्षात आर्थिक अस्थिरतेच्या प्रमुख कारणांमध्ये अतितीव्र हवामानीय घटनांना चौथा क्रमांक लागतो. म्हणजे 4 महत्त्वाच्या घटना आहेत, ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. यातील चौथ्या क्रमांकाचे कोणते आहे? तर चौथ्या क्रमांकाचे आहे अतितीव्र हवामानीय घटना. आता यातील पहिल्या 3 घटना कोणत्या? तर भू-अर्थकारणीय संघर्ष, दुसरी आहे दिशाभूल करणारी चुकीची माहिती आणि तिसरं आहे समाजातील ध्रुवीकरण. या 4 गोष्टींमुळे आता आगामी काळामध्ये आपल्याला आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू शकतं आणि हे कोणी सांगितलेलं आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 या अहवालामध्ये या गोष्टी विशद केलेल्या आहेत. आता त्यानंतर पाण्याच्या संकटाचे गांभीर्य जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या पाणी, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेच्या UNUINWEH या जागतिक जल दिवाळखोरी अहवालाने दाखवून दिले. आता हा एक अहवाल देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व अहवाल या ठिकाणी जे दिलेले आहेत, या सर्व अहवालामधून एकच धगधगतं वास्तव आलेलं आहे, की पर्यावरणाची काळजी
आपण घेणं फार गरजेचं आहे आणि आपण जर अजून उशीर केला, तर आपल्याला खूप साऱ्या मोठ्या प्रश्नांना हे तोंड द्यावं लागू शकतं आणि हे जे काही कोणतेही अहवाल आहेत, हे जर आपण परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर आपण हे मेन्शन केले, या अहवालाचं नाव मेन्शन केलं आणि त्या अहवालामध्ये कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत, हे जर मेन्शन केलं, तर आपलं उत्तर अतिशय आकर्षक होऊ शकतं. तर आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, की पाण्याची समस्या पाण्याच्या कमतरतेपर्यंत मर्यादित न राहता, आता आपण पाण्याची दिवाळखोरीपर्यंत निघालेलो आहोत. असे हा अहवाल सांगतो. पाण्याची दिवाळखोरी म्हणजे काय? तर अशी परिस्थिती जिथे पाण्याची उपलब्धता पूर्ववत करणे आता शक्य नाही. आता त्यामुळे बऱ्याच काळापासून चालत आलेल्या पाणी संवर्धनाच्या संकल्पना आता आपल्याला पाण्याच्या दुर्भिक्षापासून वाचवू शकणार नाहीत, असे हा अहवाल सुचवतो. तसेच जलसंवर्धनाच्या आणि नियोजनाच्या नवीन पद्धती आता शोधायला हव्यात याची जाणीव देखील हा अहवाल करून देतो. याचबरोबर तो असे देखील सुचवतो, की सध्या आपण अनुभव घेत असलेले दुष्काळ हे फक्त आपल्या वाईट नशिबामुळे जलचक्र बिघडल्यामुळेच निर्माण झालेले नाहीत, तर यातील बरेचसे दुष्काळ हे मानवनिर्मित देखील आहेत, असे देखील हा अहवाल सुचवतो. आता या अहवालानुसार जागतिक पातळीवर सुमारे 2.2 अब्ज लोकांना अजूनही पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही आणि अंदाजे 4 अब्ज लोकांना वर्षातील किमान 1 महिना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, असे देखील मेन्शन या ठिकाणी केलेले आहे. जगातील 70% भूजलधारकातील पाणी हळूहळू कमी होत चाललेले आहे आणि भूजलाच्या अतिउपशामुळे साधारण जगाच्या एकूण भूभागापैकी 5% जमीन खचलेली आहे, ज्यामध्ये सुमारे 6 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र हे शहरांनी व्यापलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे देखील या अहवालामध्ये मेन्शन केलेले आहे आणि ही जी काही आकडेवारी आहे, ही आपण परीक्षेतील उत्तरामध्ये लिहू शकतो. यानंतर पुढचा अहवाल आहे पाण्याच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेला दुसरा अहवाल म्हणजे जागतिक जलविकास अहवाल. कोणी विकसित केलेला आहे? तर युएननी अहवाल हा प्रसिद्ध केलेला आहे. आता या अहवाल यावर्षीच मार्चमध्ये सर्वांसाठी पाणी, समान हक्क आणि संधी या नावाने जागतिक जल दिनच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेला होता. या अहवालाने दाखवून दिले की जागतिक स्तरावर पाणी भरण्यासाठी महिला आणि मुलींचे दर दिवशी 250 दशलक्ष तास हे खर्ची पडत आहेत. यामुळे मुलींच्या शिक्षणातही खंड पडत आहे. पाणी आणायला जाताना त्यांना बऱ्याचदा असुरक्षित वातावरण आणि हिंसेलाही सामोरे जावे लागत आहे. हा अहवाल असेही नमूद करतो की हवामान बदलाचा परिणाम हा महिला आणि पुरुषांवर वेगवेगळ्या प्रमाणात होतो. महिला प्रमुख असणाऱ्या घरांचे सरासरी वार्षिक उत्पन्न अधिक तास काम करूनही हवामान बदलामुळे कमी होऊ शकते. तसेच कामाच्या शोधामध्ये घरातील पुरुष मंडळी आधीच स्थलांतरित झाल्यामुळे आणि आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या काळजीची नीट माहिती नसल्यामुळे पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. तर अशा पद्धतीचं देखील यामध्ये जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जो काही अहवाल सादर झालेला होता, त्यामध्ये हे प्रसिद्ध केलेलं आहे. आता हवामान बदलत आहे याचा वैज्ञानिक आधार काय याची स्पष्टता देतो मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेला जागतिक हवामान संस्थेचा म्हणजे WMOचा जागतिक हवामान अहवाल 2025. याआधी या अहवालामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान, महासागरातील उष्णता, महासागरांचा pH म्हणजे हायड्रोजनचे संभाव्यता स्तर, हिमनद्यांचा वस्तुमानातील असमतोल आणि समुद्री बर्फाचा विस्तार यातील बदलांचा आढावा घेतला जातो. यावर्षी पृथ्वीचा ऊर्जा समतोल म्हणजेच अर्थ एनर्जी इम्बॅलन्स यामध्ये मांडलेला आहे. पृथ्वीला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि पृथ्वीने पुन्हा अवकाशात सोडलेली ऊर्जा यातील फरक म्हणजे तिचा ऊर्जा असमतोल. म्हणजेच ऊर्जा समतोल. पृथ्वीने अवकाशात सोडलेली ऊर्जा मिळवलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त असते तेव्हा तिला नकारात्मक, तर सोडलेली ऊर्जा कमी असते तर त्याला सकारात्मक ऊर्जा, समतोल, असमतोल असे देखील म्हटले जाते. आता सकारात्मक ऊर्जा असमतोल पृथ्वीने सोडलेल्या ऊर्जा बाहेर जाऊ न देता तिला उष्णतेच्या स्वरूपात इथेच साठवून ठेवल्याचे दर्शवतो. आता यानुसार यापुढे अजून काय मेन्शन केलेलं आहे तर पृथ्वीवरील हरितगृह वायूंचे म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचा सकारात्मक ऊर्जा असमतोल दिवसेंदिवस वाढतच आहे. पृथ्वीवर राहिलेल्या या अधिकच्या ऊर्जेच्या 91% भाग हा समुद्र, 5% जमीन, 3% हिमनद्या आणि समुद्री बर्फ आणि 1% वातावरणामध्ये शोषून घेतला जातो. म्हणजे लक्षात घ्या, जो काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत किंवा हरितगृह वायू आहेत, यामध्ये सर्वाधिक 91% भाग हा समुद्रामध्ये साठवला जातो, 5% जमिनीमध्ये, 3% हिमनद्या आणि समुद्र बर्फामध्ये आणि 1% हा वातावरणामध्ये शोषून घेतला जातो. यानंतर पुढे आहे समुद्र फक्त पृथ्वीवरील अतिरिक्त ऊर्जा शोषून घेत नाही, तर येथील वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडचे सुद्धा शोषून घेत असतो. 2015 ते 2024 पर्यंत मानवी क्रियामुळे निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साईडपैकी 24% कार्बन डायऑक्साईड हा समुद्राने शोषून घेतलेला आहे. त्यामुळे समुद्राचा pH म्हणजे हायड्रोजनची संभाव्यता देखील कमी आहे. म्हणजे समुद्राचे पाणी
हे अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन पासून आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक बनत आहे. यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. वाढलेल्या कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचा परिणाम म्हणजेच पृथ्वीच्या जमिनीजवळील वाढलेले तापमान. मागील 176 वर्षांमध्ये 2024 हे सर्वात जास्त उष्ण वर्ष होते. तर 2015 ते 2025 ही सर्वाधिक 11 ही उष्ण वर्ष होती. म्हणजे लक्षात घ्या, वन लाइनर फॅक्टमध्ये देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, की काय? तर सर्वाधिक मागील मागील 176 वर्षांमध्ये सर्वात उष्ण वर्ष कोणते होते? तर 2024 हे सर्वात उष्ण वर्ष आत्तापर्यंतचे ठरलेले होते आणि 2015 ते 2025 ही सर्वाधिक 11 उष्ण वर्ष होती. आता यावर्षीच्या जागतिक वसुंधरा दिन कधी असतो? तर 22 एप्रिल. या दिवशी जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी किमान त्यांचा वेग कमी करण्यासाठी सामान्य जनतेला आवाहन करण्यात आलेले आहे आणि या दिनाचे घोषवाक्य होते, माझी ताकद माझा ग्रह. म्हणजेच सर्वांनी रोजच्या सवयीत हळूहळू बदल करून हवामान बदलाविरुद्ध खारीचा वाटा हा उचलायचा आहे. तर हे अशी छान आर्टिकल होते. तुम्ही देखील यातील काही महत्त्वाचे फॅक्ट्स ह्या नोट स्वरूपात काढून घेऊ शकता आणि लक्षात घ्या, या ठिकाणी 2 महत्त्वाचे दिवस मेन्शन केलेले आहेत. जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल आणि आजचा म्हणजे जागतिक पर्यावरण दिन 5 जून. हे दोन्हीही दिवस आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आता पुढचं एक खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. यामध्ये विश्लेषण हे केलेले आहे. त्यामध्ये कशाचे विश्लेषण केलेले आहे? तर वेश्या व्यवसाय हा गुन्हा नाही असे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाची याचिका आहे. ते म्हणजे संघटित माफियांकडून होणारे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण रोखण्याऐवजी तपास यंत्रणा कायद्याचा बडगा दाखवतात. त्याला आळा बसावा आणि राज्यांना ठोस आदेश जारी करावेत. या मागणीसाठी प्रज्वला या सामाजिक संस्थेने 2004 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना निकालाद्वारे नुकतेच आदेश दिलेले आहेत. आता या याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर या याचिकेमध्ये सांगितलेले आहे, की लैंगिक छळ आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या मानवी तस्करी विरोधात संरक्षण आणि पुनर्वसन प्रणालीतील अनेक त्रुटींवर याद्वारे प्रकाश टाकण्यात आलेला आहे. स्वेच्छेने काम करणाऱ्या महिलांवर सक्तीचे पुनर्वसन लादण्यात येऊ नये ही यामध्ये प्रमुख मागणी होती. आता जी कोणी वेश्या व्यवसायामध्ये पीडित आहे, त्या पीडितेच्या स्वायत्ततेला प्राधान्य, वेश्या व्यवसाय स्वेच्छेने करणाऱ्या महिलेला इच्छेविरुद्ध संरक्षणात्मक कोठडीत किंवा पुनर्वसन गृहामध्ये सक्तीने ठेवणे आदी घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. अशा पद्धतीचं या याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे होते. आता नेमका निकाल काय आला? तर निकाल 29 मे 2016 या दिवशी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलेले आहे, की जबरदस्ती आणि फसवणुकीद्वारे या धंद्यात ढकललेल्या पीडितांना त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांनी मानवी तस्करी विरोधी कायद्यांचा गैरवापर करू नये. अशा महिला मुलींच्या पुनर्वसन आणि सुटकेसाठी देशभरात पीडित संरक्षण योजनेचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार पीडितांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांनी स्वेच्छेने या व्यवसायात प्रवेश केला की नाही किंवा त्यांना जबरदस्तीने ढकलले गेले की नाही हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी केली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने दिलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आहेत? तर अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायदा हा वेश्या व्यवसाया विरुद्धचा नाही, तर महिलांचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी विरोधात वापरला जावा यासाठीचा हा कायदा आहे. तर उपजीविकेसाठी वेश्या व्यवसाय करणे हा फौजदारी गुन्हा नाही. स्वेच्छेने हा व्यवसायात गुंतलेल्या महिलांना वेश्यागृहांवरील छाप्यादरम्यान जबरदस्तीने ताब्यात घेतले जाऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर दंड आकारला देखील जाऊ शकत नाही. दलाल, वेश्यागृहांचे मालक आणि तस्करांवर कारवाई करण्यात यावी. छापे किंवा अटकेच्या वेळी माध्यमांनी महिलांच्या म्हणजे पीडित किंवा आरोपी याची ओळख उघड करू नये किंवा त्यांची छायाचित्रे देखील प्रकाशित करण्यात येऊ नये, असे देखील आदेश हे न्यायालयाने दिलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच न्यायालयाने एक सांगितलेले आहे, की वेश्या व्यवसाय हा गुन्हा नाही. परंतु हे सांगताना न्यायालयाने काही मर्यादा देखील घातलेल्या आहेत. वेश्या व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याबद्दल तारतम्य बाळगण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सार्वजनिक सभ्यता आणि सामाजिक नैतिकतेसाठी उघड वेश्या व्यवसाय करण्यास प्रतिबंध आवश्यक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी उघड वेश्या व्यवसायाला शिक्षा देणारे कायदे घटनात्मकदृष्ट्या वैध आहेत, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलेले आहे. अतिशय छान पद्धतीचं विश्लेषण निशांत सरवणकर सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. वेश्या व्यवसाय हा गुन्हा नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे आणि यासोबतच न्यायालयाने काही मर्यादा देखील या ठिकाणी घातलेला आहे. यासाठी महत्त्वाची संस्था कोणती होती? तर प्रज्वला ही हैदराबाद येथील स्वयंसेवी संस्था होती. तर या ठिकाणी आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे या ठिकाणी आजच्या न्यूजपेपरमध्ये पर्यावरण रिलेटेडच खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
करिअर वृत्तांमध्ये एक महत्त्वाचा जैव तंत्रज्ञान याविषयी फारुख नाईकवाडे सरांनी खूप छान पद्धतीचं आर्टिकल दिलेलं आहे. तुम्ही हे आर्टिकल वाचून आपल्या एम-पी-एस-सी मेन्स किंवा यू-पी-एस-सी मेन्स याविषयीची माहिती गोळा करू शकता. या ठिकाणी एक महत्त्वाचं लोकसत्ता विश्लेषण आहे. अहिल्यानगरचं आता महत्त्व भक्तिस्थळ ते शक्तिस्थळ असं वाढलेलं आहे. अहिल्यानगर जिल्हा आता संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. याचं कारण म्हणजे शिर्डी, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी औद्योगिक वसाहतीमध्ये रॉकेट्स, ड्रोन उत्पादनाबरोबरच एकात्मिक दारुगोळा निर्मितीचे संकुल देखील आकारास येत आहे. अशा पद्धतीने अहिल्यानगरचं आता महत्त्व वाढत आहे. आणि या ठिकाणी आता संरक्षण क्षेत्रातील निर्मिती ही देखील होत आहे. देशामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये संरक्षण उद्योग मार्गिका क्षेत्राची कॉरिडॉर उभारणी झालेली आहे. महाराष्ट्रात 10 आयुध निर्माणी, 5 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसेच टाटा, भारत फोर्ज, L&T, महिंद्रा, सोलार, निबे असे मोठे उद्योग विविध संरक्षण सामग्रीचे उत्पादन हे करत आहेत. आणि हे महाराष्ट्रामध्ये कुठे-कुठे करत आहेत? तर महाराष्ट्र शासनाने नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर हे 4 जिल्हे संरक्षण सामग्री उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अहिल्यानगरमध्ये आता नुकतेच हे औद्योगिक वसाहतीमध्ये रॉकेट्स आणि ड्रोन उत्पादन आता होणार आहे. काल देखील आपण एक महत्त्वाचं एक आर्टिकल पाहिलं होतं, की देशामध्ये महाराष्ट्रातील पहिला एक इलेक्ट्रिक उद्योगांसंदर्भातचा एक आपण आर्टिकल पाहिलं होतं, की महाराष्ट्रामध्ये पुण्यातील रांजणगाव या ठिकाणी एक उद्योग स्थापन होत आहे. तर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये आता संरक्षण उद्योग आता स्थापन होत आहेत. यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी विवा या पुरवणीमध्ये पर्यावरणाविषयीच एक महत्त्वाचं एक आर्टिकल या ठिकाणी सादर झालेलं आहे. आणि पर्यावरणाच्या रिलेटेड एक महत्त्वाची फॅक्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, ते म्हणजे अर्थ ओव्हरशूट डे. आता नेमका हा अर्थ ओव्हरशूट डे काय आहे हे या ठिकाणी मेन्शन केलं. आपण थोडक्यात याची माहिती पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी काही त्यांनी उदाहरणं दाखल काही मेन्शन केलेले आहेत. प्रत्येक व्यवस्थेची एक मर्यादा असते. म्हणजेच एखाद्या घराचे उत्पन्न, बसमधील आसन संख्या किंवा पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता जशी निश्चित असते, तशीच निसर्गाची ही संसाधने निर्माण करण्याची आणि मानवी क्रियाकलापांचा परिणाम पेलण्याची एक मर्यादा असते. पर्यावरणशास्त्रामध्ये यालाच वहन क्षमता म्हणजेच कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. एखादं जंगल किती प्रमाणात लाकूड, चारा किंवा इतर संसाधनं पुरवू शकतं, किंवा एखादी नदी किती प्रदूषण स्वतःमध्ये सामावून घेऊ पुन्हा स्वच्छ होऊ शकते, भूजल साठा किती वेगाने भरून निघू शकतो, किंवा एखाद्या प्रदेशातील जमीन किती लोकांच्या गरजा शाश्वतपणे भागवू शकते, हे सर्व त्या परिसंस्थेच्या वहन क्षमतेवर अवलंबून असतं. आता एखाद्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी जसं उत्पन्न आणि खर्च हे 2 आकडे महत्त्वाचे असतात, तसंच पृथ्वीच्या पर्यावरणीय स्थितीचं मूल्यमापन करण्यासाठी 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली संकल्पना आहे मानवाची मागणी दर्शवणारा पर्यावरणीय ठसा, ज्याला इंग्लिशमध्ये इकॉलॉजिकल फूटप्रिंट, आणि निसर्गाचा पुरवठा दर्शवणारी जैव क्षमता, ज्याला बायो कॅपॅसिटी, असे 2 कन्सेप्ट आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता निसर्गाचं वार्षिक उत्पन्न म्हणजेच काय, तर त्याची जैव क्षमता. जैव क्षमता म्हणजे काय, बायो कॅपॅसिटी. त्याची कॅपॅसिटी नेमकी किती आहे? जसं एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न अमर्याद नसतं, तसंच निसर्गाची संसाधने निर्माण करण्याची क्षमता ही अमर्याद नसते. जंगलांना पुन्हा वाढण्यासाठी, भूजल साठ्यांना भरून निघण्यासाठी, मातीला सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि परिसंस्थांना स्वतःचं संतुलन राखण्यासाठी हा वेळ लागत असतो. जोपर्यंत मानवाची मागणी या जैव क्षमतेच्या मर्यादेत राहते, तोपर्यंत पर्यावरण हे संतुलित टिकून राहतं. परंतु मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त झाली की तूट निर्माण होते, आणि ही तूट दाखवणारं एक प्रभावी परिमाण म्हणजे अर्थ ओव्हरशूट डे. आपल्या कुटुंबाच्या उदाहरणाकडे पुन्हा वळूया. म्हणजे या ठिकाणी त्यांनी एक कुटुंबाचं उदाहरण दिलेलं आहे. आता समजा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी पृथ्वी आपल्या ठराविक प्रमाणामध्ये संसाधनं आणि पर्यावरणीय सेवा पुरवत असते. संसाधनं वर्षभर समतोलपणे वापरली गेली तर हा साठा 31 डिसेंबरपर्यंत पुरायला हवा. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. वाढती लोकसंख्या, वाढता उपभोग आणि संसाधनांचा वाढता वापर यामुळे वर्ष संपण्यापूर्वीच एका दिवशी आपण पृथ्वीचं संपूर्ण वार्षिक उत्पन्न खर्च करून टाकलेलं असतं, आणि हा दिवस म्हणजे अर्थ ओव्हरशूट डे. आता 80च्या दशकामध्ये हा जो दिवस असतो हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येत होता. परंतु 2020 साली हा 22 ऑगस्ट, 2021 मध्ये 29 जुलै आणि 2024 वर्षासाठी हा 1 ऑगस्ट होता. तर 2025 म्हणजे मागील वर्षी ही तारीख 24 जुलै होती. म्हणजे लक्षात घ्या, नोव्हेंबर-डिसेंबर पासून आता हा दिवस किती अलीकडे आलेला आहे. म्हणजे आपण 1 ऑगस्ट पर्यंतच आपण आपला जो काही साठा आहे, 1 वर्षभराचा साठा हा संपून टाकलेला आहे. म्हणजेच काय, तर दरवर्षी ही तारीख जवळ येत आहे, आणि पर्यावरणीय दृष्ट्या अधिक कर्जबाजारी आपण होत आहोत. अर्थ ओव्हरशूट डे ओलांडल्यानंतरही आपण प्रत्यक्षात निसर्गाच्या
निसर्गाच्या ओव्हरड्राफ्टवर जगत असतो. या स्थितीलाच पर्यावरणीय कर्ज म्हणजेच इकॉलॉजिकल डेब्ट असं म्हटलं जातं. या कर्जाची परतफेड मात्र बँकेच्या कर्जा इतकी सोपी नसते. आटलेले जलस्रोत, नष्ट झालेली जंगलं, ऱ्हास झालेली माती किंवा नामशेष झालेल्या प्रजाती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अनेक दशकं लागत असतात. तर काही नुकसान हे कायमचं असतं. म्हणून पर्यावरणीय कर्जाची किंमत ही पुढील पिढ्यांना चुकवावी लागते. आता वाढत्या उष्णतेच्या लाटा, तीव्र पूर, दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेतील घट ही या कर्जाची विविध रूपं आहेत. लक्षात घ्या, अर्थ ओव्हरशूट डे याविषयी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी लाईव्ह एक्झाम्पल घेऊन त्यांनी ही कन्सेप्ट ही एक्सप्लेन केलेली आहे. आता सर्व आहे, पण हा अर्थ ओव्हरशूट डे जर आपल्याला पुढे ढकलायचं असेल तर काय करावं लागेल? तर झाडं लावणं, जंगलाचं संवर्धन, जलसंधारण, नद्यांचं पुनरुज्जीवन किंवा मातीचं संवर्धन आणि जैवविविधतेचं संरक्षण यासारख्या उपायांमुळे पृथ्वीची जैवक्षमता काही प्रमाणात वाढवता येऊ शकते. मात्र ही प्रक्रिया संथ आणि दीर्घकालीन आहे. परंतु पर्यावरणीय संकटाचं खरं उत्तर केवळ निसर्गाचा पुरवठा वाढवण्यात नाही, तर आपल्या मागणीला मर्यादा घालण्यात आहे. त्यामुळे जैवक्षमता वाढवणे इतकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या पर्यावरणीय ठसा कमी करणं होय. ऊर्जेची संयमी वापर, पाण्याची बचत, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर, स्थानिक व हंगामी अन्नाला प्राधान्य, अनावश्यक खरेदी टाळणं, वस्तूंचा पुनर्वापर आणि कचरा हा कमी करणं यामधून आपण पर्यावरणीय ठसा हा कमी करता येऊ शकतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि हेच मुद्दे आपण आपल्या पेपरमध्ये जर लिहिले तर आपल्याला उत्तर देखील खूप छान आकर्षक होऊ शकतं. तर आता आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी आता आपण पेपरच्या एंडिंगकडे आलेलो आहोत आणि पेपरच्या एंडिंगमध्ये एकच फक्त एल निनो आणि ला निना या रिलेटेड एक खूप छान आर्टिकल या ठिकाणी आलेलं आहे आणि हेच आर्टिकल आपण वाचून आपण आजचा व्हिडिओ आता थांबवणार आहोत. तर या ठिकाणी एल निनो वेळी अतिवृष्टीमध्ये घट अशा पद्धतीचे एक आर्टिकल आलेलं आहे. आता मुळात एल निनो खूप वेळा आपण ऐकलेलं आहे. तर एल निनो म्हणजे काय? तर एल निनो ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र हे बदलत असते आणि हा बदल दिसायला लहान असला तरी त्याचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होत असतो. काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती देखील निर्माण होत असते. यालाच एल निनो असं म्हटलं जातं. आता एल निनोच्या काळात नेमकं काय घडतं? तर या ठिकाणी यासाठी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. एल निनो, ला निना आणि हिंदी महासागरातील ढग वाऱ्यांचे चक्र याला अर्थातच मॅडन जुलियन ऑसिलेशन MJO यांच्यातील परस्पर संबंधामुळे देशातील पावसाच्या वितरणामध्ये कमालीचा बदल होत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे. मुळात एल निनोच्या काळात काय घडतं? तर एल निनो स्थितीमध्ये MJO मी जे आता सांगितलं मॅडन जुलियन ऑसिलेशन या MJOचा चौथा आणि पाचवा टप्पा सक्रिय झाल्यास बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्प उत्तर भारताकडे खेचले जाते. यामुळे उत्तर भारतातील गंगेच्या मैदानी प्रदेशात मोसमी वाऱ्यांचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्या परिस्थितीत पूर येण्याइतकी अतिवृष्टी यामध्ये निर्माण होते. आता हे सर्व घडतं एल निनो. आता ला निना काय आहे? तर ला निना ही स्थिती सुरू असताना MJOचा चौथा आणि पाचवा टप्पा सक्रिय झाल्यास पावसाचा जोर हा उत्तर भारताऐवजी दक्षिण भारताच्या द्विकल्पीय भाग आणि किनारपट्टीकडे सरकतो. त्यामुळे ला निना स्थितीमध्ये दक्षिण भारतात अतिवृष्टीला घटनांमध्ये 40% वाढ होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एल निनो, ला निना हा कन्सेप्ट मागील काही दिवसांपासून अतिशय चर्चेमध्ये आहेत आणि आपल्याला ह्या दोन्ही कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. आणि एल निनोच्या काळात नेमकं काय घडतं, ला निनाच्या काळात काय घडतं, भारतासाठी एल निनो महत्त्वाचा आहे की ला निना, किंवा कोणता ह्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो, ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय आपण पर्यावरणाच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतेही व्हिडिओ हवे असतील तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच अधिकाधिक व्हिडिओसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.